आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्यांचा हा विजय. खासदार नागेश पाटील आष्टीकर. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. हा विजय महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा असून सर्वसामान्य जनतेचा असल्याचे सांगितले. हिंगोली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे बाबूराव कदम कोहडीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी.डी. चव्हाण यांच्यात झाली. निकालापूर्वी एक टीव्ही न्यूजने अंदाज सांगितल्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. ते अखेर विजयी थरावर अग्रेसर झाली. विजयाचे संकेत मिळाल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हे आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी आले. यावेळी नागनाथाचा दुधाचा अभिषेक करून आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देऊन सर्वसामान्य जनतेचे आभार व्यक्त केले. प्रतिनिधी अनिता चव्हाण, औंढा नागनाथ. आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते नेते मंडळी खूप मेहनत घेतली. एवढ्या पैशाचा पाऊस असताना सुद्धा मी तर म्हणेल की मी एक असा कॅन्डिडेट आहो की जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पैशामध्ये निवडणूक लढलेली असेल. आता माझ्यासमोर एवढे दिग्गज, एवढे महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते मंडळींनी तो सारखा पैशाचा पाऊस पाडला होता. तरी पण सर्वसामान्य लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी ही जी काही ओढाताण केली ते वाखाणण्याजोगी आहे. आणि सर्वसामान्य माणसाचा हा विजय आहे, आघाडीच्या सर्व घटकांचा हा विजय आहे असं मी मानतो. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.